नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या TV6 या चॅनलवर. परमनंट पदाची आणखीन एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की डिटेल्समध्ये ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये 700 पेक्षा जास्त पदे भरली जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण 10वीच्या बेसवर सुद्धा आपण अप्लाय करू शकता. तर बघा मित्रांनो, हा जॉब आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, भेटतोय तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये, इंडियन नेव्हीमध्ये. त्यामध्ये आपण पाहू शकता की सिव्हिलियन एंट्रन्स टेस्ट 2024 ती या ठिकाणी निघाली आहे. नेव्हल सिव्हिलियन स्टाफ रिक्वायरमेंट आहे. त्यामध्ये आपण पाहू शकता की इंडियन नेव्हीकडून ॲप्लिकेशन इन्व्हाईट केले गेलेले आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीची पोस्ट भरल्या जात आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं कुठेही जॉब लोकेशन असू शकतं. तर मित्रांनो, बघूया कुठल्या कुठल्या पोस्टसाठी जागा भरल्या जात आहे आणि प्रत्येक पोस्टसाठी किती जागा आणि किती सॅलरी आहे याची माहिती. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले ग्रुप बीच्या जागा बघणार आहोत. त्यामध्ये नॉन गॅजेट आणि नॉन मिनिस्ट्रियल जागा आहे. तर यामध्ये आपला पगार असेल 35,400 ते 1,12,400. तर मित्रांनो, यामध्ये पोस्ट बघा चेअरमॅन ॲनिमेशन वर्कशॉपमध्ये जे आहे आणि नंतर चार्जमॅन फॅक्टरी आणि ती मेकॅनिकल आणि सायंटिस्ट असिस्टंट. तर यामध्ये टोटल जागा 4 आहे मित्रांनो. तर आता आपण बघूया ग्रुप सीच्या जागा. तर ग्रुप सीमध्ये आपल्याला आहे फायरमॅन. तर यामध्ये पगार असेल 19,900 ते 63,200. तर यामध्ये वेस्टर्न नेव्हल कमांड आणि ईस्टर्न नेव्हल कमांड, साऊथ नेव्हल कमांड आणि अंदमान आणि निकोबार. तर यामध्ये टोटल जागा आहे मित्रांनो 444. तर नंतर आपलं आहे फायर इंजिन ड्रायव्हर. तर यामध्ये आपले पगार असेल 21,700 ते 69,100. तर यामध्ये आपला आहे वेस्टर्न नेव्हल कमांड आणि ईस्टर्न नेव्हल कमांड आणि अंदमान आणि निकोबार कमांड. तर यामध्ये टोटल जागा आहे मित्रांनो 58. तर आपण नंतरचे आहे ट्रेडमॅन मेट. तर यामध्ये वेस्टर्न नेव्हल कमांड आणि ईस्टर्न नेव्हल कमांड. तर यामध्ये सुद्धा 161 टोटल जागा आहे मित्रांनो. तर हे आपण 10वी बेसवर भरू शकता. त्यानंतर कुकच्या पण सुद्धा जागा आहे. तर आता आपण बघूया याची इलिजिबिलिटी काय आहे, आपण कोणत्या बेसवर अप्लाय करू शकता. तर सगळ्यात पहिले आपण एज लिमिट बघूया. तर याच्यामध्ये चार्जमॅनला आहे 18 ते 35 वयापर्यंत. नंतर आहे चार्जमॅन फॅक्टरी, याला एज आहे 30पर्यंत. जर आपण OBC असाल तर आपण 30पर्यंत अप्लाय करू शकता. तर आता आपण डिटेल्समध्ये बघूया याची क्वालिफिकेशन काय लागतं आपल्याला. तर चार्जमॅन वर्कशॉपला लागते बॅचलर ऑफ सायन्स डिग्री विथ फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. यामध्ये आपण डिप्लोमा किंवा डिग्री व्हायला पाहिजेत मित्रांनो. जर आपण BSc सायन्समधून केलेली असेल तर आपण यामध्ये अप्लाय करू शकता किंवा डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग यामध्ये जर आपण डिप्लोमा करेल असाल तर आपण यामध्ये अप्लाय करू शकता. नंतर चार्जमॅन फॅक्टरी यामध्ये लागतं आपल्याला बॅचलर ऑफ सायन्स डिग्री विथ फिजिक्स ऑर केमिस्ट्री ऑर मॅथमॅटिक्स. तर यामध्ये आपल्याला सुद्धा डिग्री लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट इंजिनिअरिंग फॉर अ रेकॉर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट 2 इयर्स एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री किंवा डिप्लोमा लागणार आहे आणि 2 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे. तर नंतर आहे सायंटिफिक असिस्टंट. यामध्ये आपल्याला BScची डिग्री आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक्स इकॉनॉग्राफी विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स इन द फॉलोइंग टिप्स. तर यामध्ये आपल्याला BScची डिग्री विथ फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधून झालेली पाहिजेत. तर यामध्ये मटेरियल ॲनालिसिस आणि टेस्टिंग, टेक्निकल, मेकॅनिकल नॉईस अँड व्हायब्रेशन, मूवमेंट ॲनालिसिस अँड रिड्यूसन टेक्नॉलॉजी. तर यामध्ये आपण बघू शकता. यानंतर आहे ड्रग्समॅन कन्स्ट्रक्शन. यामध्ये आपल्याला मॅट्रिक्युलस ऑर इलिमेंट फ्रॉम अ रेकॉर्ड इन्स्टिट्यूट ऑफ बोर्ड. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. तर मित्रांनो, फायरमॅन. तर यामध्ये आपल्याला 12वी पास लागणार आहे. इलेक्ट्रोमॅटिक आणि बेसिक ॲक्झिलरिटी फायर फायटिंग कोर्स. तर हा कोर्स आपल्याला लागणार आहे मित्रांनो. त्याबरोबर पॉसिबिलिटी ऑफ हेवी मोटर व्हेकलचं लायसन मित्रांनो, लायसन आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर फायर इंजन ड्रायव्हर. तर यामध्ये आपण 12वी पास असू शकतो किंवा हेवी मोटर ड्रायव्हरचं लायसन आपल्याला लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण नेचर इन ड्युटीज काय आहे ते जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले चार्जमॅनचं काय आपलं कार्य असेल तेच जाणून घेऊया. तर यासाठी तात्काळ वरिष्ठ जबाबदार त्याच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची शिस्त आणि सुरक्षित, योग्य, जलद त्याच्या विभागातील दारुगोळा कार्यक्षेत्रात केलेल्या सर्व कामांची कामगिरी, त्याला जबाबदार त्याच्या विभागात काम करण्यासाठी मनुष्यबळ आणि साहित्याचा वापर करून अर्थव्यवस्थेचा वापर करा, पुरेशी खात्री करून कोणत्याही व्यवस्थेशी मंजूर प्रक्रिया विशिष्ट इत्यादी स्टोअरचा पुरवठा, साधने इत्यादी पावती, दुरुस्त, देखभाल, वार्षिक यासाठी जबाबदार त्याचे नियंत्रणाखाली दुकानांची तपासणी, पुरावे, पाडावा इत्यादी. नंतर चार्जमॅन कारखान्याच्या
शिस्तासाठी त्याच्या तात्काळ वरिष्ठांना जबाबदार, त्याच्या नियंत्रणाखालील कर्मचारी आणि सर्व कामाचे सुरक्षित योग्य जलद कामगिरीसाठी त्याच्या विभागात केले मनुष्यबळ आणि साहित्याचा वापर करून अर्थव्यवस्थेचा वापर करण्यास जबाबदार. तर मित्रांनो, या प्रकारे आपण बघू शकता की त्याचे कार्य काय. संपूर्ण PDF आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. धन्यवाद.